नमस्कार, मी आनंदराज गजानन अनोलीकर. आता हे सर जे आहेत तर येता येता आता एक अशी त्यांनी मला जस्ट विचारणा केली. मी बस स्टॉपला उभा होतो तर सर त्यांनी एक चौकशी केली मला की स्वारगेट किती किलोमीटर इथनं आणि कसा रस्ता आहे. तर मी त्यांना म्हटलं की इथनं साधारणतः 3-3.5 किलोमीटर आहे. तर ह्याने मला विचारलं की मग कुठंशी आहे, म्हणजे मी म्हटलं त्यांना मी येऊ का, मी दाखवतो तुम्हाला. तर गंमत अशी आहे की पुढे आल्यावर हे म्हटले की माझा धंदा असा आहे की जेणेकरून मी लोकांना बसवल्यावर, तर आता मला हा अनपेक्षित धक्का आहे. म्हणजे मी थोड्या वेळ घाबरलो आणि ह्यांचे एक्सप्रेशन माइंड ब्लोईंग. एखादा ऍक्टर सुद्धा एवढी ऍक्टिंग इतक्या परफेक्टपणे करू शकत नाही. हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे की ह्यांना हॅट्स ऑफ. यांचं नाव मी नक्कीच आता विचारणार आहे. ह्यांचं युट्यूब चॅनल कुठं आहे? प्रँकस्टार सागर. वा. आणि खूप आनंद वाटला कारण मी जवळजवळ युट्यूबचे व्हिडिओ बघत असतो प्रँकचे, पण आज गंमत अशी आहे की मी स्वतः त्याला गणलोय आणि लिटरली गणलोय की माझ्या अनुभवाचं म्हणजे मला असा अंग बॉडी थरथर करायला लागली लिटरली की हे खरंच अगदी अनपेक्षित अनुभव आहे. दुःखात असताना या माणसानी माझ्या चेहऱ्यावर इतकं मोठं हसू आणणं, म्हणजे मी परमेश्वराचे उपकार मानतो अशा लोकांचे की खरंच यांनी. आणि जास्तीत जास्त यांच्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण काय आजकाल जवळजवळ सगळी माणसं दुःखात बुडलेली आणि कुणालाही कुणाशी घेणं देणं नाही. तर आजच्या या चांगल्या जगात तर अशी थोडी माणसं टेकून आहेत आपल्याशी. आणि ही पिढी जी आहे ना खूप होत करू, ह्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही मुलं पुढे गेली पाहिजेत. आज माझ्या दोन्ही या वयाच्या मुली आहेत तर मला अभिमान आहे यांचा की छान केलं हिनी, छान, अतिशय छान. लिटरली मी म्हणलो नमन आहे, नमन. स्वारगेट हा सरळ आहे. सर एकदम एकदम सर. किती सरळ? जायचं 3-3.5 किलोमीटर. नाही लय स्वारगेटमध्ये जायचं का? हा स्वारगेट पर्यंत जायचं. चालेल. तुम्ही मला ड्रॉप करता का पुढे, मग स्वारगेट दाखवू? चालतं बस. ये फंस गया सीएम. हॅलो. माझी गाडी म्हटलं बॉडीला काढण्याची फेल नव्हते, तिकडे चाललंय मी आता. अरे चाललंय वरती आता बघू काय काका. सीट बेल्ट लावा. एक सेकंड. इंजिन मध्ये आवाज झालाय का? हा बघू तिथं काय. आता जाऊन बघतो काय ते. बघतो मी तो गेला की फोन करतो. हो ठीक आहे. येशील का? तुम्ही कुठले? मी प्रॉपर इथं कुठं राहिलाय? प्रॉपर पुण्यातच राहिलंय. बर बर. ना आता स्वारगेटला हा रस्ता आहे ना जनरली एकदम सरळ आहे बरं का. म्हणजे सरळ जाऊन हा 2 किलोमीटर आहे, राईट मारायचा. आणि स्वारगेटला कुठं जायचं तुम्हाला प्रॉपर? स्वारगेटला मला मेन चौकातच जायचंय. अच्छा, एसटी स्टँडच्या तिथेच. हा. बर बर बर. तुम्ही काय IT प्रोफेशन होता? नाही सर. यंग जनरेशनला बघितलं की खूप आनंद होतो. काय छान करा. तुमचं काय नाव आहे काका? माझा आनंद अनवलीकर. अरे वा, आनंद. हा. तुमच्या नावातच आनंद. अरे आनंद. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला एक सांगतो, म्हणजे तुम्ही मॅरिड आहे? अरे बाप रे, ये तो नहीं है. धोती खोल रहा है. मॅरिड नाहीये? नाही. बर. सगळ्यात जगातले सगळ्यात या पृथ्वी तलावरचे सगळ्यात सुखी प्राणी हो सगळ्यात सुखी प्राणी जो आपल्यासाठी असं का नाही. अरे सर नाहीये. लिमिटेशन नसतात, बाकीचं दुःख वगैरे नाही. सोडा तुमचा लाईफ पार्टनर आला किंवा काय आला, पण एक रिस्ट्रिक्शन येतात. तुम्ही आता एकटे, आता मला सांगा, तुम्ही एकटे आता तुम्ही काय करणार? तुम्ही म्हणणार की मला कुठं जायचं? तुम्ही आझाद पंची आहे. तुम्हाला वाटलं ना चला चालला, स्टार्टर मारला, निघाला कुठेही. हे जर घरी असलं तर तुम्हाला बायको विचारणार कुठे चाललाय ते तुम्हाला सांगणं की जेणेकरून हा बाई मी इकडे चाललोय. कमीत कमी इंटिमेशन म्हणून. बरोबर आहे. बाकी काही नाही, इंटिमेशन म्हणून. आपण त्याचे पॉझिटिव्ह पण घ्यायचं, निगेटिव्ह पण घ्यायचं. काही लोकांना राग येतो विचारलं की बायको हे तू कोण मला विचारणारी का? क्लॅशेस जे होतात ना हे याच्यामुळेच आहे. रिलेशन खराब जे होतात ना. परफेक्ट. हा ह्याच्यामुळेच. मी खूप स्ट्रगल केलं खूप. अरे कहना क्या चाहते हो? माझ्या हाताला गठ्ठे पडले आणि मी काय करतो, रिक्षा चालवतो. अच्छा. 12 वाटत नाही काका तुम्ही रिक्षा वगैरे चालवता? मी बीकॉम ग्रॅज्युएट. असं करीत इंग्रजी बोला. मी असं करीत इंग्रजी बोलतो. नाही ना, मला इंग्रजीच बोलायला येत नाही तेवढं. अरे असं होणार नाही. असं होणार नाही. तुमच्या कॅलिबर कडे बघून, तुमच्या पर्सनॅलिटी कडे बघून असं होणार नाही. तुम्हाला वाटत नाही, खोटं वाटेल कोणाला.
हे कसं नाही जाणार, sir? नाही जाणार अनुभव. हा. माणूस विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये लगेच ओळखणार, लगेच की तुमचा कॅलिबर काय, तुम्ही कुठल्या क्वालिटीचे. आणि त्यात A++ तरी कमीत कमी, पण तुमचं हे सेटल ज्या दृष्टीने दिसतंय ना तुम्ही, भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? गुरुचरित्राचा अध्याय पाठ करायला बघा, पाठ करायला. गुरुचरित्राचा कितवा अध्याय? 14वा. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी अतिविषय का एक चित्ते परियसा. जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी ऐसी. हे काय असतं तुमचं जे आहे ना, तुम्ही हे मी काय म्हणतो माहिती आहे? सांगतो तुम्हाला, त्याची तुम्हाला इतकं 101% तुम्हाला मॉरल जे आत्मिक समाधान आहे ना, आनंदी, काही प्रॉब्लेम्स येणार नाही. जरी प्रॉब्लेम आले, प्रॉब्लेम इथपर्यंतच थांबणार तुमच्या, बरोबर, तुमच्यापर्यंत येणार नाही. मी दत्त महाराजांचं करताय म्हटलं, आणि दत्त महाराजांचं एक आहे, शक्यता करून कोणाचं नुकसान होऊ देऊ नका आपल्या. तुम्ही तुमच्या मस्त आनंदात जगा, छान. कोणाला काय बघ, हे कसं आपलं झापड लावलंय तुमच्या तुम्हाला वाटलं ना आता म्युझिक ऐकायचंय, ओके, दाना लावा. त्याला कुणाचं वडील विचारू शकत नाही तुम्हाला, हे का लावलं रे. हा, हे तुमचे पब्लिक प्रॉपर्टी, पब्लिक नाहीये, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. पब्लिक काय म्हणतो मी, प्रायव्हेट प्रॉपर्टी ही तुमची. तुम्ही तुमचा आनंद कोणी विकत घेऊ शकत. मला वाटलं ना आता चॉकलेट खायचंय, थांबवतो. अभी मजा आएगा ना भिडो. मला सांगा काय म्हणतील, फार तर म्हणतील याच्या डोक्यावर परिणाम परिणाम झालाय, बरोबर. हा, काय काय सांगा, स्वारगेट साधारण किती किलोमीटर असेल इथनं आपल्या म्हणजे इथं तुम्ही जिथून बसले ना तिथून 3-3.5 ते 4 किलोमीटर. 1500 रुपये होतील आपले 10 बाबा. खत्म. हा, बाय बाय टाटा गुड बाय गया. 1500 रुपये होतील आपले. मी सोडतो तुम्हाला स्वारगेटला. बर. तुम्ही आता फार उशिरा सांगितलं मला. हं? हा, नाही, हे बघा, चीटिंग करता है तू. धंदा आहे. तुम्ही मला पहिले चीटिंग बोलायचं. चीटिंग नाही, चीटिंग नाही, करता है तू. माझ्याकडे 5 रुपये जरी मिळाले, 10 मिळाले, तुम्हाला तेवढे जेवढे आहेत तेवढे घेऊन टाका. नाही नाही नाही, तुम्हाला द्यावेच लागते. बघा, मी सकाळी 7 वाजता करायचं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मी एवढे पैसे कमवले 3-4 किलोमीटरचे. ठीक आहे. मला 1500 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. बर. हा, आपली गाडी एसी आहे, थंड पाणी आहे गाडी. हो, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही आनंद नाही घेऊ नाही शकता. नाही, काही नाही. स्वारगेटला ना. हा, तुमच्याकडे नसतील तर मागवून घ्या तुम्ही कोणाकडून पण. संतूफ येतात आपल्या गाडीला. हे बघा, असं द्या. ऑटोमॅटिक गाडी आहे. ठीक आहे. प्रीमियम फील लक्झरी. ठीक आहे. कसं आहे, मला असं करू नका. झालं असं झालं तर तुम्हाला चेष्टा असते. ठीक आहे, तुम्ही माझ्या मुला म्हणजे दोन्ही मुले आहेत मला नाही, बोलायला. मी चेष्टा नाही करत नाही, आहे. मान्य आहे ना. तुम्ही असं हे मी चेष्टा करतच नाहीये. हो ना. प्रीमियम गाडीत आपण ऑटोमॅटिक ऐका ना, पैसे होतात ऐका ना. तेवढे. तुम्ही हे पहिले सांगा. ये कहाँ फंस गया भाई मैं? मला सांगितलं ना, मला- मला त्याच पद्धतीने धंदा करतो. नाही, मी तसं असं नाही. फसवूनच धंदा करतो. सुकेल. हा, फसवून धंदा करतो. मला पैसे कमवायचे बस. चांगली आयडिया आहे. मला पैसे कमवायचे, मला पैशाची घेणे देणे आता. माझ्याकडे टाइम भरपूर आहे. हो, ठीक आहे. मी माझ्या प्रॉब्लेम माझी गाडी फेल झाली तिकडे धनकोडीला. नाही, तुम्हाला धनकोडी पर्यंत येतो, पण पैसे जास्त होतील. तुमच्या गाडीपर्यंत ड्रॉप करतो. नको, नको, काही गरज नाही. 3200 रुपये होतील. खत्म. मी गरीब माणूस आहे. मी सगळ्यांना त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवले आणि मी राहिलोय फाटका असाच. मागवा तुम्ही पैसे, मग गाडी पुढे जाईल. नंतर त्याशिवाय नाही जाणार. थांबायचं. हा, 2 मिनिटं थांबा. नाही, सीट बेल्ट टाका काढ. थांबा. 2 मिनिटं. तुम्ही तुमचा वेळ खराब करा, माझा वेळ खराब करा. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं तुम्ही पण थांबा जरा. पैसे द्यायला कुठं मला, माझ्याकडे द्यायला तर कोण असं हे करायचं नाही ना. हा, ये फंस गया सीएम. पैसे मागवा काका, पैसे पाहिजे. मी एक तर गरीब माणूस, तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे दादा. असं कुठं मस्करी असते का? सांगा बरं, खरं सांगा. मी मस्करीच नाही करत आहे. मी तुम्हाला सांगेन, मी सकाळी 7 वाजता बाहेर पडले धंदा करायला. मी एवढे पैसे कमवून मोकळा झाले. माझी तुमची शेवटची ट्रिप 3 किलोमीटरचे मी कमीत कमी 1500 रुपये घेतो. प्रीमियम लक्झरी फील देतो लोकांना. नाही हो, असं नका करू दादा. तुम्ही खरं सांगा मला. जर उद्या मला काय झालं तर माझा फोन आहे, सांगा बरं. मी आहे ना तुमचा. नाही, मी आहे ना. बघू तुमचा फोन. 1 मिनिट, एक फोन करतो. नको. मी तुम्हाला फोन. हो, मला एक तर टेन्शन मध्ये राहो. तुम्हाला पैसे द्यावेच लागतील. मला पैसे द्या आणि आपण पुढे जाऊया. नाही दादा. बरं, किती द्याल? नाही, 100 रुपये माझ्याकडे. 100 रुपये तेवढे 100 रुपये घ्या. नको, 100 रुपये मी घेऊन काय करू? नाही हो, मला 100 रुपये तुम्ही घ्या. 100 रुपये वाटलं इथं पायी जाईन मी धनकोडीला. बरं, ठीक आहे. रिलॅक्स व्हा. मी एक युट्यूबर आहे.
काय समोर नाव? व्हिडिओ शूट होतोय. तुमच्या वयोगटातल्या लोकांना आपल्याला एक संदेश द्यायचा आहे. अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका.